हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ। मी दीपाली माझ्या फॅमिली व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। गुड मॉर्निंग। आज आहे अंगारकी संकष्टी। अंगारकी संकष्टीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। हे कारण की उद्या तुम्हाला व्हिडिओनं संकष्टीच्या शुभेच्छा देऊन पण काही फायदा नाही, तरीसुद्धा मी शुभेच्छा देते, कारण की तुमच्या आयुष्यामधले सगळे दिवस चांगले जावं, सुखी जावं, तुमच्या परिवार इतकं हसत खेळत जावं की तर सगळं सुख तुम्हाला लाभो। तर इथपर्यंत आलायच आहे तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। सकाळी आज संकष्टी आहे म्हणून पटकन मी पूजा वगैरे करायला घेतले, आंघोळ करायला घेतलं होतं। अजून खॉटवरती मुलं झोपले होते, तुम्ही मागाशी बघितलं असेल, मुलं वगैरे झोपले, पसारा अजून बाहेरच्या रूममध्ये पडला होता। मी वरती सगळे पसारा ठेवते, मग सगळं झाडू मारून पहिल्यांदा फरशी वगैरे पुसून घेते, कारण की तिने उठूस बनलं तर सगळं काम राहून जातं, कारण की तिने उठणार उशीरनं, मग त्यापुढं सगळी कामं व्हायचे, मग नंतर फरशी पुसायचं, मग सगळी पूजा वगैरे करायचं म्हटलं तर तसं पण लई उशीर होऊन जाते। म्हणून मी काय करते, मुलासनी मात्र वरती घालतो, मग सगळं झाडू मारून फरशी पुसून मग माझी बाकीची चिटूक मुटूक कामं असतात ना, सगळं करून घेते। मग इथं पहिल्यांदा तर मी सगळं आवरून पहिल्यांदा पूजाच करायला घेतलं, कारण की बसलं की बसूच वाटतं आणि एकदा काम करायला की करूच वाटतं। मग झाल्यानंतर ना सगळे देव वगैरे धुवून हळदी कुंकूवर लावला। स्वामी समर्थाला पण मस्त असं अंघोळ घालून घेतले, त्यांना मस्त असं कापडाने पुसून घेतलं आणि चंदनाचा टिळा त्यांना मस्त असं लावून घेतला। स्वामीची सेवा कशी करतात तुम्हाला जर कुणाला माहीत असेल तर तुम्ही खरंच मला सांगा। शक्यतो मला काही माहिती नाही, माझ्याकडून जेवढं होतं तेवढं व्हिडिओमध्ये जेवढं बघते तेवढं करण्याचा प्रयत्न करते। तरी पण तुम्हाला कुणाला माहीत असेल तर नक्की जरूर सांगा मला। तर असो, चला इथं सगळी फोटो लावून घेते आणि नंतर बाकीचे पण अजून दिवाबत्ती वगैरे करायचं आहे, परत अगरबत्ती वगैरे लावायचं आहे, असं भरपूर कामं राहतात ना आपल्याला। ज्या दिवशी संकष्टी होती आज ना कसं झालं तर माझी दोन्ही मुलं पण उपवास धरलेले, आम्ही दोघं नवरा बायको, फक्त आमच्या सासूबाईच्या आणि माझ्या बारक्या मुलीचं श्रद्धाबाईचं उपवास नव्हता, कारण की ते काय लहान आहे, तिला नाही होणार। पण माझी तिन्ही लहानच आहेत, पण त्यातले पण त्या दोन्ही आहे ना उपवास पकडतात, कारण की आता त्यांना कळायला लागले थोडंसं म्हणल्यावर तिने पकडतात। आणि असंच त्यांना पण देवाने सहनशक्ती द्यावं, डोक्यात शांत, मग चांगले शाळा वगैरे शिकावं, असं त्यांची बुद्धी वगैरे चालावी अशी माझी इच्छा आहे। तर असो, देवाच्या हातात आहे, जे बी होते ते चांगल्यासाठीच होते म्हणतोय मी तरी। तर इथं देवाची हळदी कुंकू वगैरे लावून अगरबत्ती ओवाळून परत दिवाबत्ती वगैरे केला, मग लगेच किचनकडे वळले। आता म्हटलं आता पूजा तर झालं, आता जाऊन थोडा वेळ जरी बसलो की आता बसूच वाटतं, म्हटलं आता हे काम करायला पण उशीर होऊन जातं आणि जे आज नको होतं घडायला ते पुढे जाऊन सांगते तुम्हाला काय घडले ते माझ्यासोबत। आणि आज दिवस पण दुपारनंतर एवढं बेकार गेलं ना तर सांगायलाच नको। पहिल्यांदा तर सगळी बटाटे धुवून घेतले, मस्त असं शाबू फुगले होते, मग रात्रीच भिजवून ठेवलं होतं, म्हटलं चला आता शाबू तर भिजलेले आहेत, बटाटो पण मस्त धुवून घेऊन शिजायला टाकावं। आता इथं शेंगदाणे घेतले भाजायला, शेंगदाण्याचं कूट करायचं होतं, म्हटलं शेंगदाणा पहिल्यांदा भाजून ते गार करायला पाहिजे। आता ऊन तर 9 वाजताच पडतो, कुठला पण वस्तू गार करायचं म्हटलं तर लवकर गार होतच नाही। थंडीच्या दिवसात लवकर गरम होत नाही, उन्हाळ्याच्या दिवसात लवकर गार होत नाही, असं काय माणसाला खरंच काही सहन होत नाही म्हणतात बघा, तसंच आहे। इथं गवळ सगळी शेंगदाणे भाजून घेतला। आमची छोटी चक्की बघितल्या का, माझ्या साईडला थांबून कसं पुरी भाजी खाते बघा, कसं ॲक्शन वगैरे करते। आमचं ते कार्टून लई आगाव झाले आमच्या घरात, बारकंच आहे पण सगळ्यांची आई आहे ती आमच्या घरात म्हटलं तर असं। मग सगळे तोपर्यंत माझी बाकीचे सगळं तयारी करून घेऊस पतुरना माझे बटाटो पण मस्त असं शिजून झाले होते, ते सोलायला घेतलं तर एवढं हाताला चटका बसायला ना, कारण की अजून गरमच काढलं होतं। थोड्या वेळ थांबलं, थोडंसं गार पाणी घातलं, मग तवा कुठं ते गार झाले, मग नंतर सगळी बटाटे सोलून घेतलं, मग ते शेंगदाण्याचं कूट शाबू थोडं करून मिक्स करून थोडंसं मळायचं, परत थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि थोडं मळायचं, बटाटो घालायचं आणि थोडं मळायचं, मिरची मी का हिच्यामध्ये जिरं वगैरे टाकलेलं नाही आहे, आमच्या इकडं काय जिरं वगैरे चालत नाही उपवासाला, त्यासाठी फक्त मिरचीचं मिरचीचा ठेचा केलता आणि शेंगदाण्याचं कूट केलता। ते शेंगदाण्याचं कूट, मिरची आणि बटाटो आणि मीठ हे तीन वस्तू बनवून ना असे आमच्या घरात ना वडे जास्त कोण म्हणजे असं आपण शाबू वडं बनवतो ना तसं कोण खात नाही, पण भजीसारखं सोडून बारके केलं ना सगळं आवडीनं खातात। मग इथं मी 2 पॅकेट दहीचं मागवलं होतं, ते दही कसं बनवले बघा, थोडंसं साखर थोडंसं मीठ टाकून ते
थोडंसं पाणी टाकून पातळ आपलं लस्सीसारखं बनवून घेतलं. ते वडे सोबत ना भजीसोबत तसंच खातात, कारण की चटणी वगैरे काय नसते ना, तसं छान लागते. म्हणून त्याने सगळीजण ना, खरं सांगते तुम्हाला, आवडीनं खाल्लं. तुमच्या घरात शाबू कोण खात नसेल तर जास्त बटाटा टाकून असं शाबू बनवून द्या, सगळी खरंच आवडीनं खातील. बघा आमच्या घरात शाबू कोण खात नाही, मी सुद्धा खात नाही, माझं डोकंच उठतंय म्हणून मी सुद्धा खात नाही. पण हे आता वडे मात्र ना बनवले, पण खायचं इच्छा एवढं झाली ना, मी पण खाऊनच घेतले, कारण की लेट मस्त झाला होता, खुशखुशीत वगैरे छान झाला होता. तुम्हाला आता काढून पण दाखवते. एक नंबर अशी तळून वगैरे झाला होता. असं एक फोडून दाखवले आणि ब्राऊन कलरमध्ये भाजायचं, एकदम कडक पण करायचं नाही, एकदम म्हणजे असं कच्च्यावारे पण काढायचं नाही. अशा पद्धतीने केलं की नाही एकच नंबर लागतात, मस्तच होतात. तर आजचा दिवस माझा का वाईट गेला. गणपतीला वगैरे जाऊन आलो मी, छानच गेला तोपर्यंत, तरी तुम्हाला सांगतेच. मग इथं सगळ्यांना पहिल्यांदा काय केलं, सगळ्यांना नाश्ता दिला, म्हणजे खायला दिलं. बाहेर गेलं की नाही मुलं काय करतात, मला भूक लागले पप्पा, मला हे पाहिजे पप्पा, मला ते पाहिजे पप्पा, मला ते. बाहेरचं म्हणलं की एवढे हरकून खातात ना, घरातलं म्हणलं तर अजिबात खात नाही. म्हणून मी काय केलं, पहिल्यांदा घरातलं चारूनच घेऊन जायचं त्यांना, मग म्हणजे बाहेरचं काय मागणार नाही. मग आज तसंच झालं, घरात पोट भरून खाल्ली होती. तर म्हटलं बाहेर गेल्यावर अजिबात काय मागितले माझी गुणी मुलं. मग लगेच माझं सगळं आवरलं, ते खाणं वगैरे त्यांचं झालं, माझं पण झालं. मी लगेच इथं आवरायला घेतले, कारण की जायचं आवरायचं म्हणजे काय हो, एक चीज केस बांधून सोडायचं, केस विंचरून. सकाळी अजून केस वल्लीच होती, म्हटले एक क्लिप लावून सोडून दिलं. मस्त असं ऊन बघा किती भयंकर पडतंय, दिसतंय का तुम्हाला. व्हिडिओमध्ये काय एवढं दिसत नाही, पण रिअलमध्ये बरं एवढी ऊन पडलं होतं ना. इथं बघा गणपतीच्या मंदिरापाशी एवढी गर्दी होती ना, सगळी दुकानं एवढा उन्हामध्ये लावली होती. इथं पार्किंगला तर अजिबात जागा नव्हता, पाक पुढं लावलो आम्ही. मग आम्ही आतमध्ये मंदिरामध्ये गेलो. मंदिरामध्ये पण लई गर्दी होती, असं 3-4 लाईनी लागल्या होत्या. मग तिथंपर्यंत थांबलो, एवढं कंटाळा गेला ना जीव. देवाला आल्यानंतर एवढं लाईन लागून आणि पाय तर एवढं डेंजर भाजाल तिथं ना, तुम्हाला सांगतो. असं नाही व्हायला पाहिजे होती. संकष्टीच्या दिवशी तिने पण काहीतरी सोय करायला पाहिजे होती आपली. तरी तिने वर शेड वगैरे मारलं होतं, तरीसुद्धा जमीन इतकी तापली होती की नाही, काय सांगायला नको. असं म्हणजे संकष्टीच्या दिवशी तर तिने व्यवस्थित करायला पाहिजे. हे स्वयंभू मूर्ती आहे, तर मस्त तिथं काहीसुद्धा मागून घेतलं तर चांगलंच असतो. आणि घरी येऊन बघते तर बापरे बाप, लाईटसुद्धा गेलती. बघा माझा आज दिवस कसलं गेलं आहे. तिथं थांबून वैतागून आले, आणि घरी आल्यानंतर लाईटसुद्धा नाही. कंटाळून मी उठलो आणि घरच्या कामाला लागलो. पहिल्यांदा ढेऱ्यामध्ये पाणी भरला, कपडे घडी करून ठेवलो, परत झाडू वगैरे मारलो. एक अर्धा तासाने मग लाईट यायला. असा गेला माझा संकष्टी दिवशी लाईट गेले, तिथं पाय एवढे मोठे भाजले. असं झालं माझा आजचा दिवस. इथं बघा हे भजी नाही वडे आहेत. चला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. चला बाय.